जळगावातल्या रेल्वे दुर्घटनेनं महाराष्ट्र हादरलाय। पुष्पक एक्सप्रेसमधून आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशानं उड्या मारल्या। समोरून येणाऱ्या बंगळूर एक्सप्रेसच्या धडकेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे। हा अपघात नेमका कसा घडला, या अपघातासाठी नेमकं कोण जबाबदार आहे, असे प्रश्न आता उभे राहिले आहेत। बुधवार संध्याकाळची वेळ। जळगाव रेल्वे स्थानकावरून निघालेली पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती, पण 4:45 वाजण्याच्या सुमारास परधाडे स्थानकाजवळ येताच रेल्वेनं अचानक ब्रेक मारला। याचवेळी एका बोगीत आग लागल्याची अफवा उठली आणि आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी उड्या टाकल्या। पण समोरून येणारी कर्नाटक एक्सप्रेस या प्रवाशांसाठी काळ बनून आली। भरधाव वेगानं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं, त्यात अनेकांचा जीव गेला। अपघातानंतर अनेक मृतदेह कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली अडकून होते। 1.5 तासानंतर पुष्पक एक्सप्रेस पुढे निघाली, पण बंगळुरू एक्सप्रेस खाली मृतदेह बाजूला करण्याचं काम सुरू होतं। पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलानं बचाव कार्य तातडीने सुरू केलं। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे। त्यापैकी 9 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे। तर मृतांमध्ये मुंबईमधील 1, नेपाळचे 3 आणि उत्तर प्रदेशातील 3 प्रवाशांचा समावेश आहे। तर अनेक जण गंभीर जखमी आहेत। या अपघाताची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। नववर्षातील ही पहिलीच भीषण रेल्वे दुर्घटना।